राहुरी तालुक्यातील देवळाली नगरपालिकेसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने देवळाली नगरपालिकेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। 21 नगरसेवक आणि 1 नगर अध्यक्षपद असं 12 जणांचं हे कार्यकारी मंडळ असणार आहे। या ठिकाणी भाजप, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि काही अपक्षांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकंदरीतच चौरंगी लढत या ठिकाणी होणार आहे। भाजपाकडून सत्यजित कदम आणि शिवसेनेकडून बाळासाहेब मुसमाडे, त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून कृष्णा मुसमाडे, वंचित बहुजन आघाडीकडून ॲडव्होकेट प्रसाद सांगळे, तर अपक्ष म्हणून सुरेंद्र थोरात आणि गणेश भांड यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या ठिकाणी निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचं बोललं जात आहे। भारतीय जनता पार्टीचे सत्यजित कदम यांच्या हातामध्ये गेल्या काही काळात ही नगरपालिका होती। त्यानंतर 4 ते 4.5 वर्ष या ठिकाणी प्रशासक देखील होतं। आता निवडणूक आल्यानं या ठिकाणी काही पक्षांबरोबरच अपक्षांनी देखील या ठिकाणी नशीब आजमावण्यासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। कॅमेरामन ऋषीस गोविंद फुनगे, S9 मीडिया, राहुरी।